लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना श्रीनगरजवळ ऑपरेशन महादेव, पहलगाम हल्ल्यामधला अतिरेकी मुसा सुलेमानीसह 2 अतिरेक्यांचा खात्मा, भारतीय सैन्याला मोठं यश. पाकिस्तानी आर्मीचा माजी पॅरा कमांडो हाशिम मुसा ठार, आयएसआयच्या सांगण्यावर करत होता लष्कर-ए-तोयबासाठी काम, 20 लाखांचं बक्षीस असलेल्या अतिरेक्याला कंठस्नान. काही ठिकाणी असंवेदनशील वक्तव्य झाली, काही मंत्र्यांच्या चुका मान्य आहेत, तक्रार करणारे कोण, त्यांचं वागणंही लोक पाहतायत. वर्ध्यामधल्या बैठकीमध्ये फडणवीसांचं विधान. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली, योगेश कदम, गिरीश महाजन, नितेश राणे आणि संजय शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी. कोकाटेंबद्दलचा निर्णय तुम्हाला सांगण्याची गरज नाही, माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजितदादांचा पत्रकारांना उलट सवाल. कोकाटे आणि अजितदादांमध्ये भेट होण्याची शक्यता. निशिकांत दुबेंना संसदेत घेरल्याबाबत राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाडांचं अभिनंदन. महाराष्ट्रामधील 45 खासदार गप्प बसले, तुमचा आवाज बुलंद राहील अशी आशा, राज ठाकरेंचं पत्र. पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांकडे सादर. खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांनी मद्यप्राशन केल्याचा अहवाल, सूत्रांची माहिती. लाडकी बहिणी योजनेच्या जाहिरातींमध्ये मोठा भ्रष्टाचार, रोहित पवारांचे ट्विट करत आरोप. जाहिरातीचं काम बोगस संस्थांना दिल्याचा रोहित पवारांचा दावा. शनी शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांची गळफास घेऊन आत्महत्या, तपास पूर्ण झाल्यानंतर आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होणार. देवस्थानवर कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोप.